चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहेत फॉरेस्ट कॉलनीमध्ये, जिथे आमचं लहानपण गेलंय. तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. हात नाही सोडायला आला त्या अंकलने. खाली बघ ते सापडे सुपडे निघतात. हा, आधी इथे खूप घरं वगैरे होते, आता काहीच राहिलं नाहीये. आम्ही माझे आजोबा फॉरेस्टमध्ये होते, तर आमचं इथे घर होतं. असंच होतं घर, मस्त. आणि आता असं खूप काटे झाले थोडं. बघ बाली, हे घर आमचं, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे आमचं घर आहे. हे जुनं घर सगळं. थांब ग, तू छोटी होती सरक. मागे पुढे बघत आम्हाला खूप आवडतं इथे आल्यावरती. खूप छान वाटतंय, असं थंड वाटतंय. फॉरेस्ट कॉलनी म्हटल्यावरती सगळे झाडं वगैरे. आणि कच्चा लिंबू इथे घर दिसतंय. मम्मीने खूप लोकांचे नावं ठेवले वेगवेगळे. कच्चा लिंबू कोण आहे ते आम्हालाही माहिती नाही. आणि आम्हीच दोघं होतो. अजय, हा, आम्ही दोघे खूप लहान लहान होतो तेव्हा इथे खेळायचो. असे घर. तर इथे आता फोटोशूट्स होत आहे. इथे इतकं छान होतं ना आमचं बालपण, म्हणजे पूर्ण आम्हाला. बघा, ह्या घराकडे आम्ही आता गेले होते. हे सगळे काटे आहे म्हणून आम्ही काही जात नाही. आमची दिदी, आम्ही दोघी जणी लहानपणी इथे खूप खूप खेळायचो. माझी मावशी आली आहे. मावशी, या दोघींचे राणी त्यांचं नाव आणि यांच्या आठवणी जास्त आहे. खरं तर फॉरेस्ट कॉलनी मध्ये सायकलीवर यायची. ताईचा फोन आला का लगेच सायकलीने यायची. तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. ओव्हर ऍक्टिंग. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. मोबाईल पण नव्हता, मग तुला पत्र पाठवायचे का? नाही, टेलिफोन होता ना तेव्हा. ओके ओके. हे बघ, हे काय करताय? कस्टर्ड ऍपल. आणि इथे एकदम असं दिसत पण नाही घर. इकडे आमची बंगळी पण होती अशी मस्त. हा, खूप छान मजा. म्हणजे आम्ही खूप खेळलो इथे, खूपच जास्त. खूप भारी वाटायचं इथे खरंच. ना ग, ये ना. A few moments later. सो संध्याकाळ पण झाली आहे. मग आता आम्ही जातोय घरी. तुम्हीच बघू शकता. खूप छान वाटतं. इथून असं जायचं वाटत नाही. असे घर आहे. झाडं येऊन गेले म्हणून आमचं असंच घर होतं त्या साईडला, पण त्या झाडांमुळे दिसत नाही आहे. सो खूप छान. ह्या झाडावरती आम्ही झोका बांधून इथे खूप खेळलोय. खूप म्हणजे खूप छान आमचे मेमरीज आहे इथे. ते तेव्हाच्या वेळेस मोबाईल वगैरे कोणाकडे नव्हते. तेव्हा कोणाकडे मोबाईल वगैरे नव्हते म्हणून ते शूटिंग वगैरे, फोटो वगैरे काही काढले नाही. पण खूप छान वाटायचं आम्हाला. हे इथे घर. यांना खूप घाई झाली आहे, लगेच चला चला करताय. हे अजय दादा राहायचा ना, अजय दादाचं घर होतं नाही. असं मस्त आमची फॅमिली, सगळे मम्मा वगैरे सगळे असे आहे तिथे. मस्त वाटतंय. खूप थंड पण वाटतं. असं एवढं काही नाही. थंडीच्या दिवसामध्ये खूप मजा वाटते. आणि हा माझा भाऊ. गाईज, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. याचं ऐकू नका. आणि हे बघा, तुमच्यासाठी खूप सारे सीताफळ. हे बघा, रेणूने पण आणलंय सीताफळ. खूप छान वाटतंय. आणि माझी छोटी मम्मी DDL जे इथे वाघ येतो. व्हिडिओ काढतो. सीमा आंटी तिकडून खूप ओरडते. हॅलो. आणि परत एक डांबरा बाय म्हणते. हो, बाय. जा तुम्ही. चल ग ओके. कट. कट केलाय ना. नाही ग, केला, व्हिडिओ केला. माझी टिकली निघाली. इथून जायची तर इच्छा होत नाहीये, पण माझे काका खूप बोलवत आहे. वाघ येतो असं म्हणताय. संध्याकाळ पण झाली आहे.
आता आम्ही माझ्या बसलोय. ताईच्या घरी यायची सायकलीने. इथं भंडारा राहायचा ना, जरूर यायची मी खायला. भंडारा पगलू भंडारा खायला यायचे. हिला आम्ही इथे सोडून जातोय. बोरं उचलून आण. ओके. आणि भाकरी थापायला. आणि माझी मावशी दीदी माऊ इकडे बघ. हॅलो कर. आणि आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी. खूप गरम होत आता.